आंबेडकरांची पेशी झाली त्यावर काय म्हणतात ते? दोन आंबेडकर म्हणतायत की संजय राऊत आल्यामुळे आघाडीत बिघाडचं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की 3 जागांचा प्रस्ताव दिला, त्यापुढे कुठला प्रस्ताव दिला गेला नाही. पुढे आणि जोपर्यंत सुभाष आमचे दरवाजे चर्चेसाठी अजूनही खुले आहेत. जोपर्यंत सुभाष देसाई या चर्चेत होते तोपर्यंत सकारात्मक संजय राऊत आल्यामुळे मला माहीत नाही. ही महाविकास आघाडीची चर्चा होती. त्या शरद पवार होते, स्वतः उद्धव ठाकरे होते, मी कुठेच नव्हतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना. पण ठीक आहे, त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं. त्याच्यासाठी फार ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता आणि बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही. समाज माध्यमांवर अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता. त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो. रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे. आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती. त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या. एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हजर होते. 4 सीझनचं आपल्याला माहीत असेल. शरद पवार साहेब हजर होते. चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती. चर्चा महाविकास आघाडीत होत होती. ते म्हणतात की तुम्ही खोटं बोलतात. म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद काय खोटं बोलतात? मला असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे ते आता थेट भाजप विरोधी तिसरी आघाडी, त्याचं कदाचित नेतृत्व ते करू शकतात. करू द्या, काय हरकत नाही. जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचं आम्ही आहोत. आणि 4 जागांचा प्रस्ताव होता. आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली. आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. खोटं काय आहे? याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे.